बीड जिल्ह्यामध्ये असणारं हे खूप सुंदर आणि प्राचीन मंदिर तुम्हाला माहिती आहे का? आणि या मंदिरामध्ये असणारी दीपमाळ ही महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच दीपमाळ आहे. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी तुमचा मित्र नवनाथ राजबिंडे आणि तुम्हाला माहिती आहे का, आज आपला दौरा होता बीडचा, कारण बीडमध्ये एक असं सुंदर प्राचीन मंदिर आहे जे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. लगेच आपण 2 तासाचा प्रवास करून येऊन पोहोचलो बीडमध्ये आणि थोडा वेळ वाया न घालता लगेच मी निघालो आतमध्ये दर्शन घेण्यासाठी आणि लगेच आपण येऊन पोहोचलो गर्भगृहामध्ये आणि गर्भगृहामध्ये गेल्यानंतर लगेच आपल्याला झाले दर्शन खंडोबाचे आणि तुम्ही देखील दर्शन घ्या मित्रांनो. खूप प्राचीन आणि सुंदर मंदिर आहे. आता या मंदिराचा जर पूर्ण इतिहास सांगायचा झाला तर बीडचे जहागीर सुलतानजी निंबाळकर यांनी हे मंदिर उभारण्यात आले आहे असे येथे फलक लावले आहे. त्यामुळे येथे बराच असा संभ्रम आहे की हे मंदिर नेमके बांधले कोणी आहे. मंदिरामध्ये दर्शन घेऊन मग लगेच आलो मी बाहेर आणि बाहेर आल्यानंतर लगेच आपल्याला पुजारीजींनी आपल्याला प्रसाद खाण्यासाठी दिला. प्रसाद खाल्ला आणि मंदिराच्या आजूबाजूला फेरफटका मारला आणि इथे असणारे या दीपमाळ बघा, या जवळपास 6 मधली दीपमाळ आहे. आणि हो मित्रांनो, मराठवाड्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढी दीपमाळ पुन्हा मी कुठे बघितली नाही. तुम्ही बघितली असेल तर कमेंट मध्ये सांगा. आता बारी होती दीपमाळेच्या वरती जाऊन 6व्या मजल्यावरून वरती नजारा बघण्याचा. मग लगेच मी निघालो वरती जाण्यासाठी आणि अशा या पुरातन काळातील पायऱ्या इथे केलेल्या आहेत. मग लगेच मी येऊन पोहोचलो 6व्या मजल्यावरती आणि 6व्या मजल्यानंतर आल्यानंतर आपल्याला हे बीड शहराचा पूर्ण नजारा वरतून पाहण्यासाठी भेटतो. आणि मित्रांनो, या दीपमाळेवरती जाण्यासाठी आजही परवानगी नाही, पण आपल्याला स्पेशल मंदिरातील पुजाऱ्याकडून आणि या ट्रस्टकडून आपल्याला परवानगी भेटली होती. त्यामुळे मी तुम्हाला आज हा व्हिडिओ दाखवत आहे. त्यामुळे यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि मग लगेच मी मंदिराच्या वरती आलो आणि मंदिराच्या वरती आल्यानंतर सुंदर असं मंदिराचं स्वरूप बांधलेलं आहे मित्रांनो आणि वरती एक तुम्हाला इथे गुफा देखील पाहायला भेटते. असं बांधकाम इथे केलेलं आहे. आणि मित्रांनो, अशी सुंदर सुंदर ठिकाणं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरत जाऊ नका. आणि मित्रांनो, मंदिराच्या वरती जे हे शिखराचे बांधकाम केलेले हे विटाचे केलेले आहे आणि याच्यावरती सुंदर असे रेखीव काम केलेले आहे. आणि मित्रांनो, हा तर एक भाग 1 होता. भाग 2 मध्ये मी तुम्हाला याच्याच बाजूला असणारं खंडेश्वरी देवीचं मंदिर दाखवणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा.